ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। प्रचार थांबल्यानंतर अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करीत आपल्या परीने अफवा पसरवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल करून एकमेकांवर चिखलफेक केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार शनिवारी थांबविण्यात आल्यानंतर काही उमेदवारांनी प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू ठेवला असल्याचे दिसून येत आहे। यातच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जुना व्हिडिओ वापरून त्यांनी खैरेंना पाठिंबा दिल्याची अफवा रविवारी सकाळी पसरविण्यात आली। यावर हर्षवर्धन जाधव यांनी दुसरा व्हिडिओ व्हायरल करून सदर प्रकरणावर पडदा टाकला। काही लोकांनी जुना व्हिडिओ माझा काढलाय, त्याच्यामध्ये मी खैरेंना पाठिंबा देतोय असं दर्शवलंय। मी एकच सांगतो, शेतकऱ्यांचं तर जाऊच द्या, शेतकरी तर नाहीच नाही, पण मराठा समाजही जो माणूस या दोघांना पाठिंबा देईल तो मराठाच नाही, तो गांडू आहे असं स्पष्ट मी या ठिकाणी सांगतोय। आज प्रचार संपलाय आणि अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे रडगाणे किंवा रडीचे डाव जर बुमरे किंवा खैरे खेळत असतील तर त्यांच्या इतके नामर्द तेच असतील, हे मी स्पष्ट करतो। माझा कोणालाही पाठिंबा नाही। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या समर्थनार्थ काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी डॉक्टर शोएब हाशमी यांचा वापर करून मुस्लिम मतदान ओढण्यासाठी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली। एका व्हिडिओ क्लिपमध्ये खासदार इम्तियाज जलील हे भाषण करीत असताना त्यांनी शिवसेनेचे डॉक्टर शोएब हाशमी यांच्याबाबत एक विधान केले होते। त्या विधानाचे भांडवल करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय। यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही विधान करत असल्याचे पाहावयास मिळते। एकूणच आधुनिकीकरणाच्या जगात सोशल मीडियाला असलेले महत्त्व आणि जवळपास सर्वच जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याने राजकीय घडामोडींवरून कार्यकर्त्यांमध्ये पोस्ट आणि कमेंटवर दिसून येत आहे। सोशल मीडियावर एकमेकांची ओणीजुणी काढताना अनेक उमेदवारांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहावयास मिळते।